आम्ही सारे खवय्ये. आता आपण एक मस्त चटपटीत पदार्थ शिकतोय, तर तो काय आहे? हरभऱ्याच्या डाळीचे समोसा. हरभऱ्याच्या डाळीचा समोसा. एकदा समोसा कुठच्याही फॉर्म मध्ये सगळ्यांनाच आवडतो, पण आता ह्याला साहित्य काय काय घेतोय ते नीट बघा. वाटलेली हरभऱ्याची डाळ, भिजवलेला मैदा, कोथिंबीर, कांदा, ओलं खोबरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, लिंबू रस, हिरवी मिरची वाटलेली, मीठ, कढीपत्ता, लाल तिखट आणि हळद. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आता काय करतोय काकू? सारण करायचंय तयार. बरं, फक्त मला सांगा की हरभऱ्याची डाळ जी तुम्ही घेतलेली आहे, चण्याची डाळ, तर ती भिजवून वाटून घेतली आहे का शिजवून वाटून घेतली? भिजून वाटून घेतलेली. भिजवून वाटून घेतलेली आहे. एक साधारणतः 4-5 तास पाण्यामध्ये. हो, 4-5 ना, त्याच्यात ती भिजते. चण्याची डाळ जरा कठीण असते, तर तिला 4 तास तरी पाहिजे भिजायला. आधी काय हवंय तेलात? मोहरी मस्त तडतडली पोळी. काय त्याच्यावर? हिंग थोडासा. आता कढीपत्ता, आता कांदा थोडासा, आलं लसूण पेस्ट, खोबरं थोडं, ओलं खोबरं. काय लागेल माहिती मस्त. कढी. आता काय मसाले टाकायचे? हरभरा डाळ, बस. भिजवून वाटलेली चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ, हळद, लाल तिखट आणि काय म्हणालात? मीठ, हिरव्या मिरचींचा ठेचा थोडासा, कारण आपण लाल तिखट पण घातलंय ना. ओके. लिंबाचा रस थोडासा, अर्धा चमचा लिंबाचा. चटपटीत अशी डाळ. आंबा डाळ कशी असते तसं, पण यात कांदा खोबरं पण आहे आणि सगळं खमंग फोडणी पण. कोथिंबीर ना, शेवट कोथिंबीर. सगळंच झालं ना घालून? कोथिंबीर. ठीक आहे, सारण तयार झालं. आता आपण पीठ आपल्याकडे भिजवलेलं तयार आहे. साधं मैद्याचं ना, नेहमीचं मैद्याचं पीठ ते भिजवलेलं तयार आहे आणि सारण तयार आहे. आता भरायचं आहे ते. सारण तयार झालेलं आहे आणि पीठ जे मी तुम्हाला म्हटलं साधं मैद्याचं आहे ना. हो, मैदा मीठ घालून फक्त भिजवलंय. ठीक आहे. कुरकुरीत पारी तयार होण्यासाठी मैदा घेतलाय. तर आता ते भरूया. त्रिकोणी हे करणार म्हणजे गोल पोळी लाटून मध्ये कापून घेतलंय आणि त्याचा समोसा तयार करायचा आहे. कोन करून घ्यायचा आधी. नंतर याचं सारण भरायचंय. आता बंद कर. हे करणार बंद करणार फक्त. जस्ट मैदा असल्यामुळे जास्ती टेन्शन नाहीये. पटापट ते चिकटले जाणार आहे टोकं. मस्त शेप झालेला आहे. तर आता आपण दुसरा पण करायला घेऊया आणि म्हणजे मग आपल्याला ते तळता येतील. तर तसाच परत कोन करून त्यात सारण भरून समोसा तयार. रेडी झालेले आहेत समोसे तळायला. तेल तापलेलं आहे कडकडीत. ते सोडूया ना. आणि हे आवडत असेल तर पुदिन्याच्या चटणी बरोबर वगैरे छान. चिंचेची चटणी बरोबर. गोड चटणी, चिंच गुळाची गोड चटणी असते ना, खजूर वगैरे घालून केलेली, ती आहेच आपल्याकडे. आपण मगाशी केले होते त्याच्यावरती सजवलं होतं ते गोड चटणीने. चटण्या तयारच आहेत. तर आता पटापट आपण हे तळून घेऊया आणि याच्यासाठी काय काय घेतलं त्याचं साहित्य करूया. डाळ कांद्याचे समोसे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेली हरभरा डाळ, भिजवलेली मैद्याची कणिक, कोथिंबीर, कांदा, ओलं खोबरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस, वाटलेली हिरवी मिरची, मीठ, कढीपत्ता, हळद आणि तिखट. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करावी.
त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, ओलं खोबरं, वाटलेली हरभरा डाळ, हळद, तिखट, हिरवी मिरची, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारण तयार करावं. मैद्याच्या कणकेची पारी लाटून त्यामध्ये हरभरा डाळीचे सारण स्टफ करावं आणि समोसे तयार करावेत. डाळ कांद्याचे समोसे खरपूस तळून घ्यावेत. आम्ही